प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मननाचा शास्त्र भाग आहे योहानाचे पहिले पत्र, याचा पहिला अध्याय, वचन 9. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. आजच्या संदेशाचा शीर्षक आहे क्षमा करण्यासाठी विश्वासू. पूर्वी ग्रामीण भागात एक प्रथा होती की कोणा धनवान व्यक्तीकडून गरीब व्यक्तीला काही मागणं मागायचं असेल तर ती त्या धनवान व्यक्तीसमोर जाऊन आपल्या अंगवस्त्राचा पदर पसरीत असे. पापे पदरात घेणे म्हणजे आपल्या स्वर्गीय निर्मात्यासमोर त्या पापाचा मनपूर्वक अंगीकार करणे. पापे पदरात घ्यायला खूप मोठे मन लागतं. सहसा लोक मी पापी आहे म्हणून हे स्वीकार करायला तयारच होत नाही. स्वामी विवेकानंद लिखित हिंदू या पुस्तकात म्हटले आहे की जो स्वतःला पापी समजतो तो सर्वात मोठा पापी आहे. संत याकोब यांनी पापाची व्याख्या अशी लिहिली आहे की चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. मानवी दैनंदिन व्यवहाराचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे आणि त्यामुळे प्रत्येक मानवाला नम्रपणे आपली पापे मान्य करावीच लागतील. पापे पदरात घेणाऱ्या व्यक्तीचे 2 गुणलक्षणे, विश्वासूपणा आणि न्यायीपणा. पापे पदरी घेणारा व्यक्ती न्यायाने वागतो. जक्कई जकातदार जेव्हा त्याने आपली पापे पदरी घेतली आणि येशूवर आपला विश्वास ठेवला त्यानंतर त्याचे परिवर्तित जीवन पाहायला मिळते. जो पूर्वी स्वतःसाठीच जगत होता, केवळ स्वतःचाच विचार करीत होता, तो आता न्यायीपणे वागून समाजाचा विचार करीत आहे. खरं ख्रिस्ती जीवन जगणारा म्हणून स्वतःसाठी जगत नसून समाजासाठी जगतो. त्याच्या जगण्यात न्यायीपण असते. तो कधीच अन्यायाने वागत नाही. या जगात प्रत्येक गुन्ह्यासाठी शिक्षा नमूद आहे, क्षमा नाहीच. पण येशू क्षमेचा सागर आहे. त्याने हे त्या वधस्तंभावर सिद्ध करून दाखवले. आजही तो वधस्तंभ आमची वाट पाहत आहे. तो तुम्हाला खुणावत आहे, बोलावत आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी मी बर्फासारखा शुभ्र करीन. देवा या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण वचनासाठी प्रार्थना करूया. खरोखर प्रभू, पुन्हा एकदा आज तुझ्या सुंदरशा वचनाच्याद्वारे तू आमच्या संगती बोलला त्याबद्दल तुझे आभार मानतो. क्षमा करण्यासाठी खरोखर विश्वासू तू आहे प्रभूजी. परमेश्वर पिता, क्षमेचं हृदय आमच्या जीवनामध्ये तू दे आणि आमचे पापे आम्ही पदरी घेऊन देवाप्पा तुझ्या चरणाजवळ यावं, म्हणजे तू आम्हाला सर्व अनितीपासून शुद्ध करील. खरोखर देवाप्पा, आमची पापे लाखेसारखी लाल आहे, पण तू त्याला बर्फासारखा शुभ्र करणारा परमेश्वर आहे. प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद करतो ह्या सुंदरशा वचनासाठी. प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन.